नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचे पाऊल. नुकतीच नीट परीक्षा दिल्याची माहिती समोर. कोल्हापूरचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा नातू रौनक इंद्रजित आडगुळे वय 17 याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रौनक 12वीचा विद्यार्थी होता आणि त्याने यंदा नीट परीक्षाही दिल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळी 6च्या सुमारास रौनक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी तातडीने त्याला खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत CPR रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहे. रौनकने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रौनक हा कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महादेवराव आडगुळे यांचा नातू होता. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण आणि आजोबा असा परिवार आहे. अल्पवयात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आडगुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.